मुलांना घेऊन काय वाईट अवस्था झाली मुलं बाहेर आत्ता दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आणि आम्ही ह्या 3 येड्या बायका आजऱ्याहून आलो. पत्रकार परिषदेचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेलच. माहिती अधिकारामध्ये जी माहिती आम्हाला मिळाली म्हणजे वाटंगी फाटा, चितळे, धनगरवाडा, महागाव या रस्त्यासंदर्भातली झाडं कुठं लावणार आहेत ही फक्त माहिती आम्हाला मिळाली नव्हती. तर त्या विरोधात आम्ही अपिली अधिकाऱ्यांकडे अपील केलं. त्या संदर्भात आज आम्ही कोल्हापूरला सकाळीच 9:30 वाजता पोचलो आहे आणि अपिली अधिकाऱ्यांची भेट झालेली आहे. आणि अनिल पाटील जे इंजिनियर आहेत नॅशनल हायवे ची जी कामं करते कंपनी, त्या कंपनीमध्ये त्यांना पण भेटलो आणि DFO साहेबांना पण भेटलो, धैर्यशील पाटील साहेबांना. आज ओव्हरऑल 3ही अधिकाऱ्यांशी चर्चा एका समाधानाच्या पातळीवर झाली असं म्हणायला काही हरकत नाही. अगदीच फार चांगला रिस्पॉन्स अधिकाऱ्यांचा. आम्ही सगळी कागदपत्र घेऊन आलो होतो. म्हणजे तहसीलदार साहेबांबरोबर जे पहिली जॉईंट मीटिंग झाली होती त्याचं प्रोसिडिंगपासून आम्ही माहिती अधिकाराचे जे अर्ज भरले होते ते, त्याला मिळालेली उत्तरं आणि केलेला पाठपुरावा, बातम्यांची कात्रणं वगैरे सगळी कागदपत्र धैर्यशील पाटील साहेबांनी नजरेखालून घातली. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा प्रश्न आम्ही त्यांना तोच विचारला की वृक्ष, आणि आम्हाला मिळालेली माहिती अशी आहे किंवा सगळा सारांश आजचा दिवसाचा असा होता की जी रस्त्याची कामं चाललेली आहेत तर वृक्षतोड झाल्यानंतर वृक्ष लागवड करण्याची पूर्ण जबाबदारी, संगोपन करण्याची पूर्ण जबाबदारी ही त्या कंपनीला असते जी रस्त्याची कामं करते. परंतु ती कंपनी व्यवस्थित काम करते का नाही याचं ऑडिट कोणाकडे आहे याचाच आत्तापर्यंत क्लॅरिटी नव्हती. आणि आज आम्ही DFO साहेबांच्या दालनात बसल्यानंतर याची प्रदीर्घ चर्चा झाली आणि साहेबांनी त्यांच्या असिस्टंटला सांगून सगळे कायद्यांचं मागवलं, अभ्यास केला आणि त्यांनी यापुढे कार्यवाही करण्याची एक आश्वासन दिलेलं आहे. आणि बघूयात, कमीत कमी आजरा या गावापुरतं संकेश्वर बांधा आणि वाटंगी फाटा, चितळे, धनगरवाडा, महागाव जिल्हा हद्द या 2 रस्त्यांच्या बाबतीत तरी वृक्षप्रेमी समूह जो पाठपुरावा करत आहे वृक्ष लागवडी संदर्भात तो तरी आम्ही निकरानं करतोय असं म्हणायला काही हरकत नाही. अगदीच अगदीच. मॅडमचं लक्ष नाही पिशवी करायला लागली. मस्त.